तर अजित पवार यांची कालपासून जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे। या यात्रेतील पहिल्याच सभेतून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अजित पवारांच्या नेतृत्वात निघालेल्या यात्रेत आणि पवारांच्या यात्रेत काय फरक आहे यावरून टीका केली। तर गुलाबी पुंगी वाजवून जनतेला फसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांना डिवचलं। नागाचे दात काढून नंतर पुंगी वाजून त्याला डोलायला लावणं इथपर्यंत झालंय। हा जो फरक आहे हा समजून घ्या, या नागपंचमीतला हा फरक समजून घ्या। कारण गुलाबी रंगाची पुंगी वाजवून योजनांचा आवाज काढत जनतेचा नाग डोलतो का काय हे बघण्याचा एकीकडे प्रयत्न सुरू होत असताना जनता मात्र कृतज्ञ आहे। पुढची एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्यसभेच्या खासदार जया बच्चन आणि उपराष्ट्रपती धनखड यांच्यामध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे। जया बच्चन यांच्या नावाचा उल्लेख जया अमिताभ बच्चन असा केल्यामुळे जया बच्चन संतापल्या आणि या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला। यानंतर विरोधकांनी वॉकआउट केलं। सर, मैं जया अमिताभ बच्चन ये बोलना चाहती हूँ, मैं कलाकार हूँ, बॉडी लैंग्वेज समझती हूँ, एक्सप्रेशन समझती हूँ। और सर मुझे माफ करिएगा मगर आपका टोन जो है is not acceptable. We are colleagues, sir. You may be sitting on the chair. Jaya ji. And I remember when I went to school. Jaya ji, take your seat. Jaya ji, take your seat. Take your seat. Take your seat. Take your seat. Jaya, 1 second, honorable members. Honorable members. Honorable no. बैठिए. Honorable members. बैठिए. I know how to deal with it. बैठिए. Jaya ji, you have earned a great reputation. You have earned a great reputation. You know, an actor is subject to the director. You have not seen what I see from here. Every day, I don't want to repeat. I don't want schooling. I am a person who has gone out of the way. And you say, my tone? No, she's given to you. No, don't applaud now. No, enough of it. No, enough of it. You can't have it. You may be anybody. You may be a celebrity. You have to understand the decorum. No, nothing doing, nothing. No, not at all. I will not bear it. One second. Please sit down. Please take your seat. No. Never carry an impression. जो कहा जाता है चेयर से, ठीक है, वो चेयर पे बैठे हैं, अलाउड है। अगर वो चेयर से बाहर हैं तो वो भी आम एमपी की तरह हैं, वो हमारे अन्नदाता तो है नहीं। I objected to the tone used by the chair. We are not school children. We are all, and some of us are senior citizens. ये तो परंपरा के खिलाफ है। You have to allow the leader. Who is going to protect us? The leader of opposition. We are all together in opposition. If you are not going to allow him to speak, if he is not going to be heard in the house, what is the problem? And so disrespectful to women, I need an apology. पुढची बातमी राज्यातून आहे। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरेच असतील अशी ठाम भूमिका घेणाऱ्या संजय राऊत यांनी आज काहीशी मवाळ प्रतिक्रिया दिली। राज्याला मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यावाच लागेल, पण उद्धव ठाकरे तो चेहरा आहेत असं मी म्हणत नाही अशी भूमिका घेतल्यामुळे आता नव्या चर्चा रंगल्या आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या दिल्लीमध्ये अनेक भेटीगाठी झाल्या। काल महाविकास आघाडीची सुद्धा बैठक पार पडली। दरम्यान कालच्या बैठकीनंतर राऊतांनी आजची घेतलेली भूमिका काहीशी वेगळी असल्यामुळे आता चर्चा रंगल्यात आणि यावरतीच आता प्रवीण दरेकरांनी सुद्धा टीका केली।
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना विरोधी पक्षाचा चेहरा हा उद्धव ठाकरे असतील मी असं म्हणालो असं नाहीये. म्हणावं असं मानावं मी का? असं म्हणत नाही, पण उद्धव ठाकरे सातत्याने जेव्हा या देशामध्ये मोदी व शहा यांच्या अत्याचाराविरुद्ध, अन्यायाविरुद्ध कुणी आवाज उठवत नव्हतं, तेव्हा या देशामध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख नेते सातत्यानं कोणती पर्वा न करता आवाज उठवत राहिले आणि विरोधी पक्षांचा चेहरा बनले. मी राष्ट्रीय स्तरावरचं बोलतो. त्याच्यामुळे आमच्यासारख्या अनेक लोकांना त्रास भोगावा लागला. आम्ही तो त्रास भोगला विरोधी पक्षात असताना. त्यांचे मतभेद आता तर वरवर दिसत आहेत, परंतु हे टोकाचे मतभेद होणार आहेत. कारण दिल्लीला चेहरा बनण्यासाठी उद्धव ठाकरे गेले आणि इकडे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं की चेहरा आमचा नंतर ठरला जाईल. याच्यावरून महाविकास आघाडीमध्ये भविष्यात विधानसभेत काय वाढलंय हे आपल्या लक्षात येईल.